राज्यातल्या शासकीय धान्य गोदामामध्ये काम करणाऱ्या जवळपास 10,000 माथाडी कामगारांवर बेरोजगारीचं मोठं संकट उभं राहिल्याचा आरोप केला जातोय. कारण राज्य शासनाने स्वस्त धान्य थेट ट्रकाने दुकानापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या नवीन प्रक्रियेमध्ये धान्याची हाताळणी करण्याचं कामही वाहतूक ठेकेदारांना देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जाते. यामुळे अनेक वर्ष शासकीय गोदामामध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांचा रोजगार धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त होतीये. कामगारांचं म्हणणं काय? तर ट्रकमधून धान्य उतरवणं, चढवणं हे माथाडी स्वरूपाचं काम आहे आणि ते माथाडी कायद्याच्या अंतर्गत येतं. त्यामुळे बाहेरच्या कंत्राटी कामगारांना हे काम देणं चुकीचं असल्याचा त्यांचा आरोप आहे. कामगार संघटनांनी याबाबत मंत्री आणि मंत्रालयातही निवेदन दिलं आहे. मागण्यांचा विचार न करता निविदा प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करत आता राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 25 व 26 मे रोजी राज्यभरात माथाडी कामगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह धरणे आंदोलन करण्यात असल्याचे माहिती समोर आली आहे. आता शासन या मागण्यांकडे लक्ष देणार का, की हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.